आणि आज आहे गुढीपाडवा, त्यामुळं बघा संध्याकाळी येतो. आणि आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. उज्जैनला जाऊन आल्यानंतर डायरेक्ट आत्ता ब्लॉग चालू केला आहे आणि आज आहे गुढीपाडवा, त्यामुळं बघा कसली सुंदर दिसायला लागली माझी बायको. आवर आवर लवकर, टायमिंग होऊन गेले. हां बघ आले का? चला आता मस्त मस्त आवरलंय, आता गुढी पण बांधून घेऊया मस्तपैकी. नमस्कार मंडळी. तर आज गुढीपाडवा म्हणून आज सकाळी लवकर पहाटेचं उठून आम्ही तयार झालो होतो. पण सांगायची गोष्ट अशी की काही ठरवलं आहे आणि तसं झालं आहे असं कधीच झालेलं नाही. आम्ही खूप काही प्लॅन केला होता की आज गुढीपाडवा आहे, आपण सारं काही शूट घेऊ, पण ते जमलं नाही कारण अचानक आमची तब्येत बिघडली. आणि ती का बिघडली तर ती माझ्या वाईट सवयीमुळे. आम्ही काल गेलो होतो हॉटेलला आणि तिथलं जेवण मे बी मला नाही आम्हाला सूट झालं आणि मग तब्येत बिघडली. पण इट्स ओके, खूप छान दिवस आहे. आणि सकाळी लवकर उठून मस्त असं आवरून घेतलं, सगळी तयारी करून घेतली. त्यानंतर कळच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं. इथं आशिष आणि मी गुढीची तयारी करून घेतली. आता काय झालं होतं माहिती आहे, आम्ही काठीला वस्त्र बांधल्यानंतर ते सारखं खाली सटकत होतं, कळतच नव्हतं. पण नंतर शेवटी टाईट केलं आणि ते झालं. खूप छान वाटत होतं. आणि आम्ही दोघे कसं दिसतोय हे सांगायला अजिबात विसरू नये. खूप छान. इथं पानाचा विडा ठेवला, त्यानंतर त्यावरती सुपारी तसंच आपलं गूळ आणि खोबरं ठेवून घेतलं. आणि अशा प्रकारे आपला गुढीपाडवा खूप छान साजरा होतं आणि मस्त असं झालं आहे. संध्याकाळी येतो. तर मस्त गुढी उभा करून आम्ही आता इथं स्वामींच्या मंदिरात आलो आहे. आणि इथं स्वामींचं एवढं मोठं आज रात्री कीर्तन आहे. उद्या प्रकटदिन आहे. आम्ही सांगलीच्या माई घाटावरती आहे आणि आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. इतकं सुंदर केलेलं आहे. तर पोर्ट्रेट स्वामींचं पाहू शकता. पुढलं असतो अशी मी इकडे. तर उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे मित्रांनो. तर आम्ही आलो आहे माई घाटावर. इथं स्वामींचं मोठं मंदिर आहे. मला हे कळत नाही ह्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आला आहे की सकाळपासून हा ना ब्लॉग्स घेऊया दोन. हे आम्ही नवीनच चष्मे बनवून घेतलेले आहेत दोघांनी एकत्रच. गबस कसं दिसतं आम्ही सांगायला विसरू नका. सो आता मी परत आलेलो आहोत घरी आणि इथं मी कुर्मा बनवलेला आहे. इथं आमच्या घरी आईनी भाजी बनवली बटाट्याची, कुर्मा, पुरी, श्रीखंड असा आमचा बेत होता आजचा टोटली. हॅलो गाईज, आता आज जर गुढीपाडवा आता गुढीतून उतरून झाले आणि आता एकदम पाऊस यायला लागला आहे. मस्त वातावरण एवढं भारी झालं आहे, तुम्हाला एकदा दाखवतो.